उद्घाटन आपण या ठिकाणी करतोय ते आपल्या सर्वांचे या सृष्टीवरती त्यांनी सृष्टी निर्माण केली पांडुरंग त्याचे सेवक आपल्या सर्वांचे धर्मगुरू कारण विठ्ठलापाशी कुठल्याही या माजी सैनिक या हॉटेलचा उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। तर आताच रोहसाहेबांनी सांगितलं त्याच्या अनेक शाखा या लोणंद शहरामध्ये कार्यरत आहेत। अतिशय चांगली सर्व्हिस ते देत आहेत। ते त्यांचं प्रेस असेल, हॉटेल असेल, बाकीच्या तुमच्या ट्रॅव्हल्स आहेत, बऱ्याचशा गोष्टींना त्यांची सर्व्हिस चांगली आहे, त्यांचं बोलणं चांगलं आहे, त्यांचं वागणं चांगलं आहे। त्यामुळे त्यांच्या सर्व शाखा मनापासून खरं या शाखेला मी लोणंद नगरीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। कारण व्यवसाय सुरू करणं सोपं असतं, पण ते चालवणं फार अवघड असतं। परंतु यांनी 4-5-6 शाखा या ठिकाणी चालू केलेल्या आहेत। त्या सर्व शाखा त्यांच्या व्यवस्थित चालू आहे। ते निवड ग्राहकाच्या पसंतीने ते चालू आहे। म्हणून मी पुन्हा एकदा खरं वस्तांना तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना तुमच्या या व्यवसायांना या माझी सैनिक हॉटेल याला मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी कुठल्याही गावामध्ये जा, तुम्हाला तिथं नाव येतं त्या लोणंदच्या सैनिक हॉटेल मधल्या खाद्य पदार्थांचं। ही अण्णांची एक मापदंड आहे की अण्णा त्यांच्या सर्व कुटुंबाला सांगतात तुम्ही जे काय करतात त्यामध्ये सर्व उत्कृष्ट करा। तसंच अण्णा मलाही मार्गदर्शन करत असतात। रघुसर असतील, कोंडू असेल, वैभव असेल, दीपक असेल, जयवंत असेल, सर्वांनी त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उत्कृष्ट असा
आपल्या सर्वांना एक मापदंड निर्माण करून दिलेला आहे. अण्णांनी आपल्याला सांगितले की मलाही ते सांगत होतं की सर्व्हिस करण्यापेक्षा व्यवसायामध्ये सर्वांनी उतरायचं. व्यवसायामध्ये आपण आपले मालक असतो आणि व्यवसाय करताना आपण 4 लोकांची घरं चालवतो. व्यवसाय करत असताना सर असेल, अण्णा असतील, यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये कामाला असणारी सुद्धा गोरगरीब माणसांना घेतलेल्या गरज आहे. परवा आम्ही एका त्यांच्या हॉटेलच्या कामगारांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यासाठी तो खर्चाला अण्णांनी मला दीपकला पाठवलं. म्हणजे ही समाजाकडे बघण्याचे एक दृष्टिकोन अण्णांनी आम्हाला घालून दिले. मी हा जो व्यवसाय हा नुसता हॉटेल सैनिक नसून अण्णांनी मला परवा सांगितलं की इथं 250 ते 300 लोक येतील असा एक हॉल केलाय. आपल्या गावामध्ये जे हॉल आहेत ते मोठे, एक छोटे कार्यक्रम घ्यायचा असेल तर ह्या सर्व सोयीनं हा असा हॉल केलाय. 250-300 लोकांचा एक छोटा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर इथे घेता येईल. त्यांनी तशी सुविधा केलेली आहे. माग जेवणाची व्यवस्था केलेली आहे. वरमाळताना 2 रूमही काढलेले, जेंट्स लेडीज रूमही काढलेले. छोटा कार्यक्रम वाढदिवस असेल, कुठल्या बँकेचा कार्यक्रम असेल, त्या सर्वांच्या कार्यक्रमासाठी हा प्रशस्त असा एक छोटा कार्यालय निर्माण केलेलं आहे. मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं अण्णांना शुभेच्छा देतो आणि अण्णांना अशी सदिच्छा देतो की नाही माणूस आपला कसा होईल हे त्यांच्याकडून शिकावं. आज 1997 पासून या व्यवसायामध्ये त्यांनी सुरुवात केली. दिवसेंदिवस युवदेशे रूप लागलेले द्वारी याचा वेध गेला गगनावरी. आज लोणानगरीमध्ये 2 सैनिक हॉटेल, एक ब्युटी पार्लर असेल, सुवर्ण प्रिंटेज असेल, ट्रॅव्हलचा उद्योग असेल, असे अनेक व्यवसाय त्यांनी मुलांना पुतण्यांना काढून दिले. पण एकच इच्छा होती, या माऊलीच्या वाटेवर येणारा वारकरी निदान घडीभर का होईना आपल्या या भूमीत बसावा. संतांचा स्पर्श झाल्यानंतर प्रेमानो पाप ताप दैन्य जाय उठाउटी झाली या भेटी हरित असायची. आणि म्हणून त्यांचा जवळजवळ 10-12 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर त्या दिल्लीमध्ये अण्णा चालत असतात. आमच्या संपूर्ण 200 माणसांचं जबाबदारी, सगळी जबाबदारी आम्हाला घेत असतात. म्हणून साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर दिवसेंदिवस प्रगती होत राहते, यात काही वावगं नाहीये. कारण हे करत असताना काढण्याची थान उतरेची भूकांना जळून जाण्याची. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीचे पार्वती. मर्यादा पुरुषोत्तम अयोध्याधीश कौसल्यानंद श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या दिनी हॉटेल सैनिक याच्या उद्घाटन प्रसंगाला आदरणीय मस्कोन्ना शेळके पाटील यांच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन माझ्या पुढे उपस्थित असलेले सर्व स्नेही, आप्तेष्ट, ग्रामस्थ आणि बहुसंख्येने असलेले माजी सैनिक, आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पण तो पैसा कसा मिळवला पाहिजे ते मात्र कोणाकडून शिकावं लागतं. त्या शिक्षकाचं नाव आहे जगतवंत्य जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना सांगितलं पैसा मिळवा. पैसा मिळवल्याशिवाय ग्रस्ताश्रमी माणसानं त्याची संध्याकाळ मावळता कामा नये, संध्याकाळ होता कामा नये. मग पैसा कसा मिळवा? तुकोबाराय बोलले, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसा मिळवलाच पाहिजे, तर तो पैसा कष्टानं मिळवला पाहिजे. माझ्या लोणंद नगरीमध्ये सगळ्या ग्रामस्थांना मी जाता जाता प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं वाक्य सांगणार आहे आणि अल्प वेळामध्ये माझं मनोगत थांबवणार आहे. कारण अण्णा म्हटल्याप्रमाणे आता भोगीची वेळ झालेली आहे, त्यामुळे अधिक वेळ मी करणार नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर असे म्हणायचे, कलियुगात शाळेत शिक्षण राहिलं नाही, बरं का, नात्यात प्रेम राहिलं नाही,
औषधात आरोग्य राहिलं नाही, मैदानावर खेळ राहिला नाही, आईला मुलासाठी वेळ राहिला नाही आणि राजकीय पक्षात कसलाच वेळ राहिला नाही. शेवटचं वाक्य जावी सोडून फक्त कानावर पडून सांगतो. कलियुगामध्ये माणसाची ओळख ही अशी होऊ लागलेली आहे, कलियुगात चुलीवर स्वयंपाक राहिला नाही आणि जेवढा चुलीवर स्वयंपाक होणार नाही तेवढे हॉटेल वाढत राहणार. आणि आदरणीय अण्णा किंवा हा सैनिक संकुल परिवार हा समाजाची गरज ओळखतोय, समाजाची दिशा ओळखतोय. ज्या व्यक्तीला समाजाची दिशा ओळखता येते त्याचे व्यवसाय भरभराटीस पावतात, यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. मी जाता जाता दोनच वाक्य समारोपाला बोलणार आहे, थांबणार आहे. सज्जन हो, नंतर वारकरी देश टिकवला जातो तो सैनिकांमुळे टिकला जातो. या देशाचा प्राण, या देशाचा आत्मा काय असेल ते सैनिक, आणि त्या सैनिकांना कायमचा सलाम करणं हे वारकऱ्याचं कर्तव्य. ज्यांचं निमंत्रण आम्हाला मिळालं ते व्यक्तिमत्व आदरणीय मस्ताना शेळके पाटील. खरं सांगू का, अण्णांच्या समोर माझ्या गुरुकुलाची कुठली अडचण सांगा. जो सैनिक हातामध्ये देश रक्षणाकरिता बंदूक घेतो तो सैनिक महाराष्ट्रातला ज्ञानोबा तुकोबांचा टाळ वाजला पाहिजे याकरिता गुरुकुलात टाळ कमी असले लोणमधून 25-30 टाळ घेऊन गुरुकुलात येतो. गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करतो. अशा सैनिकाच्या दोन्ही प्रकारची जरी पदार्थाची व्यवस्था असली तरी तिथं पोहोचणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या कर्तव्याला मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने निभवण्याकरिता आलो. आज रामनवमीचा दिवस आहे, आमच्या समोर कीर्तनाची सेवा आहे. आज सप्ताह सुरू होतात, व्यासपीठ असतात, पारायण सुरू करायचे असतात, पण तरी त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि आपल्या सैनिकाच्या विनंतीला, सैनिकाच्या हाकेला ओ देऊ आमच्यासारखा उपस्थित वारकरी या ठिकाणी झाला. मी पुनश्च एकदा संपूर्ण परिसराला या निमित्तानं सांगेन की आपण ज्या ज्या प्रसंगाला छोटे मोठे कार्यक्रम करायचे असतील त्या त्या प्रसंगाला आपणच आपल्या लोकांना मोठं केलं पाहिजे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या न्यायानं या सैनिक मंडळीचा आपण आश्रय करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. रामकृष्ण हरी. जगलंच पाहिजे अशा पद्धतीने कुठल्याही माणसाला मात्र सार्वजनिक कार्यक्रम घेताना कुठल्याही गोष्टीची अडचण पडली तर ते सर्व व्यवसाय माझ्याकडे उपलब्ध करण्याची इच्छा आहे. म्हणूनच मी सर्व आपल्या सर्वांच्या कृपे हे व्यवसाय उभे केलेले आहेत. कुठल्याही प्रकारे म्हणजे काय म्हणतात ना, एक्स्ट्रा चार्जेस नाहीत. ज्यांना यथाशक्य असेल त्या पद्धतीने मदत करणार आणि त्यांना